Hey guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. As we know की तुमचे एक्झाम्स किती जवळ आलेले आहेत. आता सिन्स एक्झाम जवळ आलेले आहेत, तो वी नीड टू स्टार्ट स्टडिंग अँड कव्हर द सिलेबस. त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वाईज 2 मंथ स्ट्रॅटर्जी घेऊन आलेलो आहेत. आता 2 मंथ स्ट्रॅटर्जी म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला यात बघायचंय की 2 महिन्यामध्ये आपण कसं पूर्ण टॉपिक्स कव्हर करणार आहेत. हे आपलं काय असणार आहे, मेन गोल असणार आहे. सो हे जे सब्जेक्ट व्हिडिओज आहे हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट टीचर्स तुमचे देणार आहेत. ऑल्सो हे सब्जेक्ट व्हिडिओज जर तुम्ही इंडिव्हिज्युअली फॉलो केले तर हे डे वाईज सिलेबस असतो. ऑफकोर्स तुम्हाला आता ही पॅटर्न जे असेल हे लक्षात आलेलं असेल. आता सिन्स हे डे वाईज आहे, जर तुम्ही हे स्ट्रिक्टली फॉलो केलं तर वी आर प्रिटी शुअर की ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं थर्ड टर्म अँड ऑल्सो द रिमेनिंग फर्स्ट अँड सेकंड टर्म हे कम्प्लिटली कव्हर करू शकतात विथ अ गुड अमाउंट ऑफ रिव्हिजन. बिकॉज रिव्हिजन हे मस्ट आहे. जर रिव्हिजन झाली नाही तर एक्झाममध्ये काही आठवत सुद्धा नाही. फक्त एक रीडिंगनी काहीच होत नाही. सो वी हॅव टू प्रिपेअर फॉर रिव्हिजन ॲज वेल. सो रिव्हिजनचा पॉईंट ऑफ व्ह्यूनी अँड ऑल्सो पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही 2 मंथ स्ट्रॅटर्जी आपण तुम्हाला देत आहोत. सो विल स्टार्ट. सगळ्यात आधी मी पर्टिक्युलर तुम्हाला रोगनिदानची स्ट्रॅटर्जी प्रोव्हाइड करणार आहे. रेस्ट सब्जेक्ट टीचर्स त्यांची करतील. ओके. सो सगळ्यात आधी रोड मॅप स्टार्ट केलाय. हे 60 डेजचा रोड मॅप आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे लक्षात घ्या, हे 60 डेज वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम 15th ऑफ मे. हे डेट्स इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 15 मे पासून तुम्हाला हा रुटीन जे आहे आपण असं म्हणू शकतो स्टार्ट करायचा आहे. जर तुम्ही 15th ऑफ मे पासून हा रुटीन स्टार्ट केला तर हे रुटीन कंप्लीट कधी होईल? 15 जून ते 15 जुलैपर्यंत हा रुटीन आपला फिनिश होऊन जाणार आहे. म्हणून याला काय म्हटलं आपण, 60 डे स्ट्रॅटर्जी. त्याच्यानंतर जे रिमेनिंग डेज असतील ते तुम्ही तुमच्या पर्सनल रिव्हिजनला, तुमच्या पर्सनल काही असतील टॉपिक्स वगैरे जे सुटले असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही कव्हर करण्यासाठी देऊ शकता. ओके. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात आधी डे 1 ला स्टार्ट करतोय आपण. आता डे 1 ला तुम्ही म्हणाल की मॅम फर्स्ट टर्म पासूनच सुरू करायला पाहिजे ना, तर रिव्हिजन घेतोय आपण स्ट्रॅटर्जी. बट हे गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा युनिव्हर्सिटीसाठी प्रिपेअर करता, जर तुम्ही डायरेक्टली फर्स्ट टर्म घेतलं तर थर्ड टर्मचा सिलेबस हा एकदम मागे राहून जातो. हा तुम्ही पुढे जाऊन कधीच पूर्ण करत नाही. तो अर्धा-अर्धाच असतो आणि तुम्ही हार्ड टू हार्ड त्याला वरून अभ्यास करता. त्याच्यामध्ये डिटेलली अभ्यास करत नाही. हे आपली सगळ्यात मोठी चूक असते. सो 60 डे स्ट्रॅटर्जी प्लॅनचा पहिला टार्गेट असणार आहे की थर्ड टर्मचा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके. सो काय सांगितलंय फर्स्ट पॉइंट की स्टार्ट विथ थर्ड टर्म सिलेबस. आता थर्ड टर्म सिलेबसमध्ये डे 1 मध्ये तुम्हाला कुष्ठ कव्हर करायचं आहे. ऑल्सो शीतपित्त कव्हर करायचंय. आता तुम्ही म्हणाल की मॅम हे दोन्ही मोठे टॉपिक मोठे नाहीये. जर तुम्ही आयुर्वेद मराठीचे लेक्चर्स फॉलो केले, जे मीच शिकवलेले आहेत, तुम्हाला समजेल शीतपित्त हा याचा एकच लेक्चर आहे जो फक्त 15 मिनिटचा आहे. हे मी तुम्हाला हायलाइट करून याच्यासाठी दिलेले आहेत की तुमचा मॅक्स टू मॅक्स किती मिनिटामध्ये तो टार्गेट कंप्लीट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी घेते, एकच लेक्चर आहे 15 मिनिटाचं, याचे 3 लेक्चर्स आहे, टोटल 60 मिनिट्स. ठीक आहे. 3 लेक्चर्स मिळून 60 मिनिट्स, हार्ड टू हार्ड 20 मिनिटाचा एक लेक्चर असणार आहे त्याचा. सो तुम्हाला इथं समजून घ्यायचंय की साधारण 75 मिनिट्स म्हणा, 1.5 तासामध्ये घेऊ आपण. सिन्स तुम्ही एक 5-10 मिनिटं टाइमपास वगैरे करणार, सगळं समजून वगैरे घेणार, साधारण 1.5 तासामध्ये तुमचा डे 1चा टार्गेट कंप्लीट होतोय. किती साधारणचा टार्गेट आहे. असंच तुम्हाला बाकी सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहे ईच डेच्या हिशोबाने. आणि हा तुम्हाला टार्गेट देण्यापूर्वी हे गोष्ट आम्ही ध्यानात घेतलेली की तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट नाहीये. हे गोष्ट आम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला हे सोडून अजून डिफरंट 5 सब्जेक्ट अभ्यास करायचे आहे. सो त्यासाठीच फक्त 1.5 तासामध्ये तुमचा डे 1चा टार्गेट कंप्लीट होणार आहे. विथ लेक्चर्स ऑल्सो तुम्हाला नोट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. सो व्हॉट इज टू वरी अबाउट, राईट? सो जे स्टुडंट्स आयुर्वेद मराठीला फॉलो करतायत त्यांनी हा कोर्स डेफिनेटली फॉलो करायचाच आहे. हा रूटीन फॉलो करायचा आहे. जे नाही करतायत, जे सेल्फ करतायत त्यांच्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट अँड इट इज द बेस्ट थिंग टू डू इट विथ सेल्फ. ओके. व्हेरी कॉन्फिडेंट, व्हेरी बोल्ड. ओके.
सो नेक्स्ट थिंग आपण सेकंड डे 2 ला श्वित्र आणि विसर्प करूया. आता श्वित्र आणि विसर्प साधारण एक 65 मिनिटचा, एक 30 मिनिटचा आहे. आता याला जास्तीत जास्त तुम्हाला 1.5 तासपेक्षा थोडं जास्त लागणार आहे, नॉट मोर दॅन दॅट. याला 3 लेक्चर्स आहे, याला 1 लेक्चर आहे. आता 3 लेक्चर्स पण का आहेत, तर बेसिकली त्याचे लक्षणं एक्सप्लेन करण्यात टाइम गेलेला आहे. बाकी मॅक्स त्या लेक्चरमध्ये असं काहीच नाहीये. ओके, सो हे गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायची आहे की याचा आपला एकच लेक्चर आहे, याचे 3 लेक्चर्स आहे. दिस इज द नंबर ऑफ लेक्चर्स अँड दिस इज द अमाउंट ऑफ टाइम दॅट लेक्चर इज कन्झ्युमिंग. ओके, हे तुम्ही ध्यानात घ्यायचं आहे. लास्टली डे 3 ला आपण काय करणार आहे, तर आता सिन्स आपल्याकडे 2 महिने, आपल्याकडे एक पूर्ण टाइम आहे सगळं सिलेबस कव्हर करण्याचा, तर आपण इथं काय करणार आहे, आपण साधारणतः काय करणार आहे, जे DK, NK हे टॉपिक्स असतात पण इम्पॉर्टंट असतात, जरा काहीतरी महत्त्वाचे असतात, ते सुद्धा इथे कव्हर करणार आहे. आता जे स्किन डिसीजेस टॉपिक आहे, त्याच्यातले सगळंच करायचे का? नाही. मी पर्टिक्युलर डिसीजेस काढून दिलेले आहेत. अर्टिकेरिया, लेप्रेसी, विटिलिगो, सोरियासिस. याच्यावर जर तुम्हाला नोट्समधून करायचे ते करू शकता आणि जर नोट्स नसतील तर तुम्ही बेस्ट थिंग काय करायचं, ChatGPTचा थोडा वापर करायचा. जे ऑफकोर्स सेल्फ स्टडी करताय त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली मी सांगते. ChatGPTचा थोडासा वापर करायचा, त्याची माहिती काढून घ्यायची. फक्त एवढी माहिती, आता माहितीमध्ये हे सगळे टॉपिक्स तुम्हाला किती मार्कासाठी आहे, 5 मार्क्सचा एक SAQ येणार आहे मॅक्स. तर तुम्ही त्याच्यासाठी काय काय प्रिपेअर करणार, डेफिनेशन, काय असले तर टाइप्स, सिम्पटम्स, बस, आणि जास्तीत जास्त डिफरन्शियल डायग्नोसिस. एवढे पॉइंट सफिशियंट असतात तुमच्या 5 मार्क्सला. तुम्हाला याला डिटेलमध्ये काहीच विचित्र असं लिहायची गरज नाही आणि 2 पेजेस पण आरामात भरतात. टाइप्समध्ये थोडंफार तर काहीतरी डिस्क्रिप्शन लिहिणारच आहे तुम्ही. सो ओव्हरऑल तुम्हाला DKच्या टॉपिक्समध्ये हे 3 पॉइंट्स तरी फक्त कव्हर करायचे आहेत. काय काय सांगितलं, डेफिनेशन, टाइप, सिम्पटम्स अँड ऑल्सो पॅथॉलॉजी. सिन्स आपण रोग निदान करतोय तर पॅथॉलॉजी तर इम्पॉर्टंट आहेच. तर तुम्हाला फक्त पॅथॉलॉजीचा बेस जरी माहिती असलं तरी सफिशियंट आहे, खूप डिटेलमध्ये करण्याची गरज नाहीये. तर हे 3-4 डिसीजेस वाचून घ्यायचे. एकदम डिटेलमध्ये करायचे का? नाही. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी फक्त एवढे 4 पॉइंट्स कव्हर केले तरी वेल अँड गुड आहे. ओके, दिस विल बी मोर दॅन इनफ. आता नेक्स्ट, हे झाले आपले 3 डेचे टार्गेट्स. आता नेक्स्ट बघू आपण डे 4. आता डे 4 मध्ये आपण काय करणार आहे, तर गलगंड हा NKचा टॉपिक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी NKचा टॉपिक असला तरी त्याची 2 गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. एक तर डेफिनेशनचा श्लोक, जे इथं मी लिहिलेला आहे, आणि एक टाईप. आता मी तुम्हाला इथे श्लोक पाठ करायला लावते का? नाही, वाचून घ्या, समजून घ्या त्या श्लोकाचा अर्थ, बिकॉज ते MCQ साठीच येतो. हे तर आपल्याला माहिती आहे. NKचे टॉपिक हे फक्त आणि फक्त MCQ साठीच असतात. तर जेव्हा MCQ साठी येतं तर मॅक्सिमम काय येऊ शकतो, डेफिनेशनचा श्लोक येऊ शकतं किंवा प्रकार विचारू शकतात. तर फक्त आपल्याला 2च गोष्टी करायच्या आहेत सगळ्या NKच्या टॉपिक्सचे, ते आहे टाइप्स आणि डेफिनेशनचे श्लोक. बस, बाकी काहीच करायची गरज नाही, नथिंग मच. ठीक आहे. त्यानंतर DK आहे परत हायपरथायरॉइडिझम. आय थिंक इट इज इम्पॉर्टंट. सो मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तुम्ही त्याचा पण सेम शेड्यूल फॉलो करायचा आहे. आता मी तुम्हाला DKचा पण शेड्यूल सांगितला, NKचा पण शेड्यूल सांगितला. DK मध्ये 4 गोष्टी करायच्या आहेत. कोणकोणते? डेफिनेशन, टाइप्स, पॅथॉलॉजी, सिम्पटम. NK मध्ये फक्त टाइप्स आणि डेफिनेशनचा श्लोक. टाइप पण डिटेलमध्ये नाही, फक्त नावं करायची आहेत, बाकी काहीच नाही, कारण तो फक्त MCQ ला येणार आहे. तेवढे जर हे 2 पॉइंट आणि इथले 4 पॉइंट तुम्ही कव्हर केलेत तर आय थिंक तुमचं DK NK बऱ्यापैकी कव्हर होणार आहात. तर त्याच्यानंतर आपल्याला हायपरथायरॉइडिझम, त्यानंतर स्थौल्यकार्श्य, याच्यावरती आलं तर एखादा SAQ LAQ येऊ शकतो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी 2 लेक्चर्स आहे, 50 मिनिट्सचे टोटल असणार आहे, ते कव्हर होईल. त्यानंतर ओबेसिटी, तर हे जर 50 मिनिटं आणि उरलेले एवढे टॉपिक करायला जरी तुम्हाला अर्धा तास लागला तरी 1.5 तासात परत सिलेबस कव्हर होतोय तुमचा. सिंपल आहे, आपली स्ट्रॅटेजी खूप इझी आहे. आपल्याला एक्स्ट्रा ब्रेन्स त्याच्यात लावायचे नाही आहे. मॅक्स टू मॅक्स जे टार्गेट्स मी तुम्हाला दिलेले आहेत ते मॅक्स टू मॅक्स 1.5 तासाचे असणार आहेत आणि तेच आपल्याला 1.5 तासामध्ये तेवढे टार्गेट कव्हर करून टाकायचे आहेत. त्यानंतर डे 5 ला आपल्याला आहे प्रमेह आणि पॅन्क्रियाटायटिस. प्रमेह ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे.
LAQचा टॉपिक आहे. पॅन्क्रियाटायटिस PYQ क्वेश्चन आहे, त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर 6th डेला वातव्याधी कव्हर करायचे आहेत. परत 45 मिनिट्समध्ये 2च लेक्चर आहेत आपले, इझिली कव्हर होतात. त्यानंतर स्नायुगत वात, याच्यात आता जास्त टॉपिक आहे, हे 85 मिनिट्स आहे. तर ह्या डेला आपल्याला रोगनिदानला एखाद वेळेस थोडाफार जास्त टाइम द्यावा लागू शकतो. तर तुम्ही याच्यामध्ये बाकीचे दिवस, बाकीचे सब्जेक्टचं थोडंसं ॲडजस्ट करून टाकायचं. होऊ शकते की पर्टिक्युलर डे 6ला एखाद्या टीचरनी कमी सिलेबस दिला असेल बाकीच्या सब्जेक्टला, तर तो टाइम तुम्ही वेस्ट करायचा का? सेन्स बिकॉज तुमचा सब्जेक्ट सिलेबस लवकर कव्हर झालाय? नाही. तुम्ही तो टाइम कुठे द्यायचा? रोगनिदानला द्यायचा, बिकॉज हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया, त्यानंतर लास्टली आहे आपला 7 डेचा न्यूरोलॉजिकल अँड स्पाइन डिसऑर्डर्स. अगेन हे सगळे डीकेचे टॉपिक्स आहेत. त्यात आहे बेल्स पाल्सी, त्यानंतर सायटिका, लंबार स्पॉन्डिलायटिस. आता मला सांगा, 7 डेच्या टॉपिक्सला तुम्हाला एवढा टाइम लागणार आहे का? की म्हणजे हे टॉपिक, हे एक तर डीकेचे टॉपिक्स आहेत, नाही लागणार आहे. मग तुम्ही काय करू शकता, हे याच्यातून जर तुमचा हा सिलेबस कव्हर नसेल झाला, तर हा टाइम थोडा इथे इन्व्हेस्ट करायचा. असं तुम्हाला मॅनेज करून चालवावं लागणार आहे. यू शुडंट बी सोलली डिपेंडेंट. कोणत्याही एका गोष्टीवरती सोल डिपेंडेंट राहायचं नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला डे 8 अँड 9चा बघूया आपण. डे 8 अँड 9 मध्ये आपल्याला आतापर्यंत केलेले सगळे टॉपिक्स काय करायचंय? रिवाइज करायचंय फक्त. बाकी आपल्याला काहीच ब्रेन्स वापरायचे नाहीयेत, काय नवीन टॉपिक नाही करायचंय. थर्ड टर्मच्या आतापर्यंत केलेले सगळे टॉपिक्स आपण काय करणार आहे? फक्त रिवाइज करणार आहे. त्यानंतर 10 आणि 11ला संधिगत वात आणि अस्थिमज्जागत वात हा टॉपिक कव्हर करणार आहे. अगेन एकच लेक्चर आहे 32 मिनिटाचा, लवकर होऊन जाईल. मग ह्यामध्ये सोडून द्यायचंय का टाइम उरलेला? नाही. एक साधारण 1 तासाचा तरी टाइम घ्यायचा आहे. बाकीचे जे प्रिव्हियस टॉपिक रिवाइजचे बाकी असतील ते रिवाइज करायचे. नेक्स्ट त्यानंतर 12ला परत सगळे डीकेचे टॉपिक्स आहे. मग इथं तुम्ही थोडा टाइम इन्व्हेस्ट करू शकता रिव्हिजनला. एक साधारण 1.5 तास रोगनिदानला धरूनच ठेवायचंय. त्याच्यानंतर जर लवकर झाला, वेल अँड गुड. उरला टाइम तर दुसरं रिवाइज करायचंय, दुसऱ्या सब्जेक्टचं करू शकता किंवा रोगनिदानचंच मॅथ्सचं रिवाइज करू शकता. किंवा मग जर नाहीच उरत आहे आणि तुम्हाला टाइम लॅप्स कमी होतोय, तर दुसऱ्या सब्जेक्टमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा मग नेक्स्ट डेला कव्हर करा. ओके. पण शेड्यूल सोडायचा नाहीये. शेड्यूल टाइम टू टाइम झालाच पाहिजे. त्यानंतर डे 13ला परत आमवाद करायचा आहे. सिंगल टॉपिक आहे, LAQचा आहे, म्हणून स्पेशल टाइम दिलाय. जरी 40 मिनिटाचे लेक्चर्स असले तरी नोट्स वगैरे काढतपर्यंत, रनिंग नोट्स काढतपर्यंत तुम्हाला तो कॉन्सेप्ट पूर्ण समजेपर्यंत 1.5 तास साधारण लागून जाईल. सो त्यावरती तुम्ही फोकस असू द्या. LAQचा आहे. सेम गोज फॉर वात रक्त. अगेन LAQचा टॉपिक आहे, त्याला पण 40च मिनिटाचे लेक्चर्स आहेत, बट इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी पण आपण एक स्पेशल टाइम थोडासा दिलेला आहे. त्यानंतर आहे रुमेटॉइड आर्थरायटिस, ग्राउट, डीकेचे टॉपिक्स आहेत. या दिवशी तुम्हाला जर टाइम भेटला तर हे 2 टॉपिक्स परत रिवाइज करायचे. ओके. त्यानंतर डे 16ला आता डे 10 पासून ते 15 पर्यंत म्हणजे एवढे सगळे टॉपिक्स आपल्याला डे 16ला काय करायचंय? रिवाइज करायचंय. फक्त रिव्हिजन करायचंय. याच्याने काय होईल? आपले टॉपिक्स पक्के होत जातील. त्यानंतर डे 17, 18. आता 17, 18ला इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जवळ ऑल द महत्वाचे तरी टॉपिक्स DK, NKला पकडून कव्हर करताय थर्ड टर्मचे. मग तुम्ही काय करणार आहे? थर्ड टर्मचे इथे सगळे टॉपिक्स काय करणार आहे? कव्हर करून टाकणार आहे. संपला विषय. परत रिव्हिजन करायचंय. इथं जर तुम्ही अंदाजा लावला तर आपल्या प्रत्येक टॉपिकची थर्ड रिव्हिजन होईल. थर्ड टर्मची बोलतीये मी. प्रत्येक टॉपिकची थर्ड रिव्हिजन असणार आहे. तर तुमचा याच्याने खूप जास्त कन्सेप्ट काय असणार आहे? क्लिअर होऊन जाईल. परत जेव्हा तुम्ही रिवाइज करायला घ्याल थर्ड टर्म, तेव्हा तुम्हाला एवढं टफ जाणार नाही. ओके. त्यानंतर डे 19 आणि 20ला आता जे थर्ड टर्मचे तुच्छ-मुच्छ टॉपिक्स राहिले होते, NK वाले, स्पेसिफिकली DK वाले, NK वाले, ते आपण कव्हर करायचंय. उन्माद, अपस्मार आपला ऑलरेडी हा झालेला असणार आहे निदान स्थानामध्ये. सो यू डोंट हॅव टू अप्लाय मच ऑफ युअर ब्रेन्स. तुम्ही जे निदान स्थानमध्ये केले तेच इथं केलं तरी चालेल. त्यानंतर एपिलेप्सी झालं, क्रिमी रोग झालं, श्लीपद झालं, ट्युबरक्युलोसिस झालं. हे सगळे टॉपिक्स आपल्याला काय करायचे? साधारणतः रिवाइज करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला काहीच सोडायचं नाहीये त्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. DK, NKचे हे टॉपिक्स असणार आहेत.
त्यानंतर आता बघूया आपण, आता आपलं जेन्युइन आतापर्यंत आपण काय केलं 20 दिवसापर्यंत स्टार्टिंगचे, की आपण आपलं थर्ड टर्म एकदा पक्का करून घेतलं. एकदा थर्ड टर्म पक्का झालं, की उरलेले 40 दिवस आपण फक्त रिव्हिजनला देणार आहे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड टर्मची रिव्हिजन. सो सगळ्यात आधी डे 21 ला आपण परीक्षा आणि मेथड्स ऑफ रोगी परीक्षा स्टार्ट करून देऊया. आता परीक्षा साधारणतः 35 मिनिटाचा लेक्चर आहे आणि मेथड्स 40 मिनिटाचा आहे. तुम्ही अंदाजा लावला तर साधारणतः हे 75 काहीतरी मिनिटाचं लेक्चर होत आहे. अगेन 1.5 तासात कव्हर होऊन जाईल. ॲज सच तुम्हाला स्ट्रेस येणार नाही. आता तुम्हाला 6 सब्जेक्ट आहे. प्रत्येक सब्जेक्टला 1.5 तास जरी काढायचं असं म्हटलं, तरी तुमचं पूर्ण दिवसमध्ये एवढा टाईम तर इझिली निघतोय. फक्त तुम्हाला तो डिस्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे, की सकाळी उठल्यावर हा करणार, दुपारी हा करणार, संध्याकाळी हा करणार. म्हणजे तुमचं पूर्ण शेड्यूल फिक्स असलं पाहिजे ॲटलीस्ट हे लास्ट 2 मंथसाठी तरी. त्यानंतर 22 ला सापेक्ष निदान, व्यवच्छेदक निदान 2 लेक्चर आहे 40 मिनिटाचे. उपशय, अनुपशय 25 मिनिटाचं एकच लेक्चर आहे. दोष, गती, रोगमार्ग 2 लेक्चर आहे, पण 20च मिनिटाचे आहेत फक्त. तर ते सगळे टॉपिक्स खूप इझी आहे, तुम्ही कव्हर करू शकता. त्यानंतर ते आणि ऑलरेडी हे आपल्याला झाले असणार आहे, म्हणून आता आपण रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यूनी फटाफट बघतो लेक्चर्स. खूप जास्त असं लक्ष देऊन असंच बघत नाही. सो त्या दृष्टिकोनातून आहे. अगेन डे 23 ला दोष विकृती, स्त्रोतदृष्टी कव्हर करायचं आहे. हां, दोष विकृती जास्त मिनिटाचे टॉपिक्स आहेत. ऑफकोर्स आय नो. याला ह्या दिवशी पर्टिक्युलरली तुम्हाला याला जास्त टाइम द्यावा लागणार आहे, बिकॉज यामध्ये हेतू वगैरे कव्हर झालेले आहेत. हेतू एक मोठा टॉपिक आहे त्यामध्ये. जर तुम्ही हेतूला कव्हर केलं लवकर, सिन्स हा रिव्हिजन आहे, तुम्ही एकदम डिटेलमध्ये तसंही तो टॉपिक करणार नाहीये. सो इट वुड बी बेटर की तुम्ही याला थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून बघा. नेक्स्ट डे 24 ला कन्सेप्ट ऑफ आर्म, असेसमेंट ऑफ आर्म. आता हे दोन्ही मिळून 3च लेक्चर आहे 45 मिनिटाला. मग ह्या दिवशी तुम्हाला टाइम असेल, जर सपोज असं झालं की दोष विकृतीमध्येच तुमचा सगळा टाइम गेला, तर स्त्रोतदृष्टी हा टॉपिक तुम्ही डे 24 ला कव्हर करू शकता. सेम 25 ला स्थान, संश्रय आणि रूप, म्हणजे फक्त आपल्याला पूर्वरूप आणि रूप 2च टॉपिक इथं कंप्लीट करायचे. त्यानंतर डे 26 ला काय करायचं, आतापर्यंत केलेले सगळे टॉपिक काय करायचंय, रिवाइज करायचे. फक्त फर्स्ट टर्मचे, थर्ड टर्मचे नाही. थर्ड टर्म जे केले आपण 20 दिवसापर्यंत ते थोडं पॉज घेऊया. आतापर्यंत केलेले फर्स्ट टर्मचे सगळे टॉपिक्स आपण काय करू, डे 26 ला रिवाइज करून घेऊया. त्यानंतर डे 27 ला बघा, डे 27 ला काय करू आपण, दृश्यदृष्टी घेऊया. श्लोक खूप महत्वाचे आहेत दृश्यदृष्टीचे. हे टोटल 5 लेक्चर आहे, 95 मिनिट्सचे आहे, ते तुम्हाला इथं कव्हर करायचे आहेत. त्यानंतर डे 28 ला संप्राप्ती आणि व्याधी नामकरण हे टॉपिक्स घेऊया. संप्राप्ती 2 लेक्चर आहे 35 मिनिटं, व्याधी नामकरण एकच लेक्चर आहे 14 मिनिटचा. त्यानंतर व्याधी इन डिटेल हा टॉपिक महत्वाचा आहे. याच्यावरती एक फिक्स LQ असतो शक्यतोवर सप्तविध व्याधीवरती. मग हा डिटेलमध्ये करायचा आहे, तर हा टॉपिक आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. तर याच्यात 3 लेक्चर आहे 60 मिनिटाचे. त्यानंतर आहे आपला अष्टनिंदितीय DKचा टॉपिक आहे. परत जनपदोधोंच विकार, निदानार्थकार, व्याधी. आता हे 2 DKचे टॉपिक्स आहेत. तर खूप जास्त इन्व्हेस्ट करायची गरज आहे का, नाही. एकदम बेसिक वरून बघून घ्यायचंय. लेक्चर्स अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. या सगळ्यांचे एकच लेक्चर आहे. निदानार्थकार व्याधीचे तर फक्त 18 मिनिटाचा एकच व्हिडिओ आहे. ते सगळं तुम्ही तिथं बघून घ्यायचं आहे. ओके. जर तुम्ही आमचं आयुर्वेद मराठीचे लेक्चर्स फॉलो करतात, तर तुमचा खूप लवकर सगळा सिलेबस कव्हर होऊ शकतो विदाउट हॅव्हिंग मच स्ट्रेस. ओके. सो व्याधी क्षमत्व याचे 4 लेक्चर आहे. परत याच्यामध्ये एक LQ येऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून याला थोडं जास्त टाइम आहे. तर 110 मिनिटाचं हे असणार आहे, म्हणजे टोटल जवळ तुम्हाला 2 तास पूर्ण याला लागतील. त्यानंतर आहे डे 32. यामध्ये आपल्याला धातुपाक करायचं आहे. 11 लेक्चर्स आहे, 190 मिनिट्स आहे. आय नो खूप जास्त आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे मागं पुढं. आता नेक्स्ट टॉपिक इझी आहे, तर या टॉपिकचे काही जे उरतील ते तुम्हाला नेक्स्ट डेला कव्हर करायचे. तर डे 33 ला तुम्ही रोगी बल परीक्षा कराल, इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स हे टॉपिक कव्हर करणार. त्यानंतर डे 34 आणि 35 ला आतापर्यंत कंप्लीट केलेलं पूर्ण फर्स्ट टर्मचे टॉपिक्स खतम करणार. डायरेक्ट रिवाइज करून एकदम अलीकडे ठेवणार.
फुल फर्स्ट टर्म, फुल फर्स्ट टर्म. आतापर्यंत आपण जेवढे फर्स्ट टर्मचे टॉपिक्स केले सगळे. नेक्स्ट आपण मग त्यानंतर आपण सेकंड टर्म स्टार्ट करणार. 36 पासून उपद्रव, अरिष्ट, व्याधी, बल परीक्षा. अगेन यांचे सगळ्यांचे एक एकच लेक्चर आहे. हार्ड टू हार्ड 18 मिनिट्स, 19 मिनिट्स, 20 मिनिट्स, मॅक्स टू मॅक्स. तर ते तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर डे 37ला साध्य असाध्यत्वावर एक लेक्चर आहे 40 मिनिटाचा. अग्निमांद्यावरती 2 लेक्चर आहे 50 मिनिटाचे. छर्दीवरती 2 लेक्चर आहे 40 मिनिटाचे. आता ज्यांनी लेक्चर्स ऑलरेडी केले असतील त्यांच्यासाठी तर हा वेल अँड गुड असणारच आहे, बिकॉज तुमच्याकडे ऑलरेडी रेडी नोट्स असतील. पण ज्यांनी नसतील केले त्यांच्यासाठी आम्हीच नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केलेले. तर तुम्हाला तिथं ज्यांना नोट्स काढण्याची खूप सवय नसते त्यांना रेडीमेड असे नोट्स भेटणार आहे इन द फॉर्मॅट जे तुम्ही डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये लिहू शकता. बरोबर. सो आज आपण बघत होतो डे 38. सो डे 38ला आपल्याला काय करायचं, आम्लपित्त, शूल, अतिसार आणि प्रवाहिका हे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. आपण हे टॉपिक्स ऑलरेडी केले असल्यामुळे मी इथं थोडे थोडे जास्त टॉपिक्स तुम्हाला वाढवून दिलेले आहेत. तुम्ही हे टॉपिक ऑलरेडी वाचलेले आहेत. सो तुम्हाला इथं जास्त टाइम इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. तुम्ही जरी हे लेक्चर्स इथं 2x स्पीडमध्ये जरी बघितले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. 2x स्पीडमध्ये बघितल्यावर तुमचं हे टायमिंग लिटरली अर्ध होणार आहे. तर जर अर्ध्याच्या हिशोबाने आपण बघितलं तर इथं हार्डली 22 मिनिट्स, इथं हार्डली आय गेस 17-18 मिनिट्स अराउंड. 17 मिनिट्स, 22 मिनिट्स आणि यहाँ पे 50 मिनिट्स ओनली. सो आपलं टायमिंग कसं होईल, निम्मे होतील जर आपलं ऑलरेडी झालेलं असणार आहे तर. आणि मी कन्सिडर करते की तुमचं याच्यात ऑलरेडी झालं असणार आहे ऑफकोर्स, कारण हे सेकंड टर्मचे टॉपिक्स आहेत. नेक्स्ट पुढे आपण विसूचिका, अलसक, विलंबिका करणार आहोत. अगेन 2 लेक्चर आहे त्याचे 40 मिनिटाचे. मूत्रकृच्छ, मूत्रग्राचे 2-2 लेक्चर्स आहे 35-35 मिनिटाचे. ईच नाही, दोन्ही मिळून 35 मिनिटाचे. ही गोष्ट ध्यानात घ्या. हिक्का अगेन एनकेचा टॉपिक आहे. काय सांगितलं होतं, फक्त डेफिनेशनचा श्लोक बघायचा आणि टाइप्स बघून घ्यायचे हिक्काचे. सेम श्वास कासचे लेक्चर्स कंप्लीट करायचे आहेत. इझी आहे, 100 मिनिटामध्ये आपलं कंप्लीट होत आहे. त्यानंतर सगळे डीकेचे जे टॉपिक्स असतील जसे IBS, IBD, UTI हे सगळे आपण याच्यात कव्हर करायचे आहेत. तुम्हाला जरी आत्ता सोपं वाटत असेल बट IBS, IBD सारखे टॉपिक हे सोपे नाहीये. जेव्हा तुम्ही वाचाल तुम्हाला जेन्युइनली ते टफ जाईल. आता जे यांनी ॲपमध्ये कोर्स घेतलाय त्यांना आपण नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत डीकेचे तरी टॉपिक्सचे. बट आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक मी शिकवले सुद्धा आहेत. बट जे नाही प्रिफर करत आहेत त्यांनी कोणत्या बुकमध्ये स्टडी करून घ्यायचंय किंवा ChatGPTचा पुरेपूर याच्यासाठी वापर आपण करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत डे 42ला. सो डे 42ला आपल्याला राजयक्ष्मा आणि शोष हे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. अलॉंग विथ इट निमोनिया डीकेचा जो टॉपिक आहे तो सुद्धा आपल्याला इथं कव्हर करायचा आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया डे 43-44 मध्ये आपल्याला ज्वर इम्पॉर्टंट आहे. ज्वरला एकट्याला 235 मिनिट्स अराउंड दिलेले आहेत, विच इज अराउंड 4 तास जवळजवळ असं गृहीत धरून चालू तर आपण. सर 4 तासमध्ये आपल्याला याला डिव्हिजन इक्वली करायचं आहे. सो म्हणून याला मी 2 पर्टिक्युलर दिवस फक्त ज्वरला दिलेले आहेत. ज्वरपैकी कोणताही टॉपिकवर LAQ येऊ शकतो. भरपूर टॉपिक्स आहेत ज्वरमध्ये ज्याच्यावरती LAQ येऊ शकतो. डे 45ला पांडू, रक्तपित्त, हृदरोग आणि मसुरिका एवढे टॉपिक्स आपल्याला करायचे. पांडू 2 आहे लेक्चर्स 45 मिनिट्स. अगेन रक्तपित्तचे 2 आहे 40 मिनिट्सचे. पांडू रक्तपित्त जे आहे ते ऑलरेडी आपल्याला झालेलं असणार आहे संहितामध्ये. सो तिथलं पण इथं रिव्हिजन होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला परत 46 नंबरचा टॉपिक आहे शोध कामला उदर. शोध कामला उदरचे परत डिस्ट्रीब्युशन आहे 2x स्पीडमध्ये बघितलं तर टाइम लिटरली हाफ होत आहेत. सो यू डोंट हॅव टू वरी. अगेन 47 मध्ये डीकेचे टॉपिक्स कव्हर करून घ्यायचे आहेत सगळे परत ॲज युजल आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 48 आणि 49ला रिवाइज करायचे सगळे सेकंड टर्मचे टॉपिक्स आपल्याला. 50ला आपल्याला कुष्ठ, शीत, पित्त, श्वित्र, विसर्प. आता तुम्ही म्हणाल मॅम इथं तुम्ही टायमिंग का नाही दिले. मी का देऊ ना तुम्हाला टायमिंग, आपण ऑलरेडी थर्ड टर्मचे टॉपिक्सचे टायमिंग स्टार्टिंग ऑफ द व्हिडिओमध्ये घेतलेले होते. सो तुम्हाला आता अंदाज आहे की हे टॉपिक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले. तर आता इथे आपली स्पीड कशी असणार आहे, 2x असणार आहे. आणि इथे आपण काही टॉपिक स्किप पण करणार आहोत जे आपल्याला महत्त्वाचे वाटत नाही. तेव्हा आपण थर्ड टर्मच्या हिशोबाने अभ्यास करत होतो, ही गोष्ट समजून घ्या. तेव्हा आपण थर्ड टर्मच्या हिशोबाने अभ्यास करत असल्यामुळे
थोडेसे DK NK आपण उचलले होते. आता आपण थर्ड टर्मच्या हिशोबाने अभ्यास करतोय का नाही, आता रिव्हिजन चालू आहे. बरोबर, हे दिस इज द पार्ट ऑफ आवर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हिजन. ही रिव्हिजन जेवढी पक्की कराल ना, याच्यावर ठरेल की तुमचे पुढे जाऊन किती रिव्हिजन्स होतात. ही फर्स्ट रिव्हिजन असेल, त्यानंतर एक्झामच्या दिवशी जे तुम्ही स्टडी कराल ती सेकंड रिव्हिजन असेल, आणि एक्झामच्या जस्ट आधी जे तुम्ही फटाफट बुक पलटता ना, पेजेस पलटता, नोट्स पलटता, दॅट विल बी युअर थर्ड अँड फायनल रिव्हिजन. असे 3 रिव्हिजन झाले तर तुमच्यापासून तुमच्या युनिव्हर्सिटीचे मार्क्स कोणीच नाही घेऊ शकत, कोणीच नाही. ओके. त्यानंतर 51 ला स्किन डिसीज, हायपरथायरॉइडिझम, स्तौल्यक आरशा, ओबेसिटी कव्हर करून घ्यायचंय. 52 ला अगेन प्रमेह, पँक्रियाटायटिस, वातव्याधी, स्नायुगतवात. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट याच्यात असं ध्यानात येत असेल, जर तुम्ही खूप चांगल्याने बघितलं तर 53 ला संधिगतवात, आमवात, अस्थिमज्जागतवात, 54 ला वात, रक्त आणि बाकी डीकेचे टॉपिक्स. तर हे 54 दिवसात आपण फक्त थर्ड टर्मचे नाही तर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड टर्मची सुद्धा रिव्हिजन करत आहोत. हे गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या की हा जो शेड्यूल आहे हा फक्त रॅन्डमली मी बनवून नाही टाकलेला आहे. हे मी खूप विचार केलाय की एका स्टुडंटला कसे प्रॉब्लेम्स फेस करता येतात, आणि जेव्हा ते प्रॉब्लेम्स आले तर तेव्हा आपल्याला त्याला टॅकल कसं करायचंय या दृष्टिकोनातून. मला खूप माहिती आहे की जे स्टुडंट्स असतात जे डायरेक्ट रिव्हिजनला बसतात ते युजली थर्ड टर्म स्किप करतात आणि एक्झामच्या एंडला त्यांना खूप लोड येतो, कारण सगळ्या सिलेबसचं थर्ड टर्म आपलं बाकी असतं. पण असं न करता आपण जर थर्ड टर्म आधी केला आणि मग फर्स्ट, सेकंड, थर्ड टर्मची रिव्हिजन घेतली ह्या शेड्यूलनुसार, तर आपले इंडिव्हिज्युअल टॉपिक सुद्धा कव्हर होतात आणि आपल्याला स्ट्रेस नावाचा फॅक्टरच नसतो. ओके. तर जर तुम्ही हा शेड्यूल फॉलो केलं तर डे 54 पर्यंत तुमचे सगळे टॉपिक्सचे रिव्हिजन सहित सगळं होऊन जाणार आहे. ऑल्सो 55-56 ला फक्त फर्स्ट टर्मचे सगळे टॉपिक रिवाइज करायचे. 57-58 ला सेकंड टर्मचे, 59 आणि 60 ला थर्ड टर्मचे. आता तुमच्या मनात असा प्रश्न असेल ना की मॅम आपण हे सगळं करतोय, हे सगळं बरोबर आहे तुमचं, पण हे आपण असं टर्म वाईजच का अभ्यास केलेला आहे? बिकॉज टर्म वाईज जसं तुम्ही अभ्यास कराल त्या हिशोबाने तुमची मेमरी कॅपॅसिटी ठरते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, फर्स्ट टर्म खूप आधी केला होता, सेकंड टर्म आत्ता केलेला आहे, थर्ड टर्म केलेलाच नाहीये. बरोबर, ह्या टर्म वाईज आपण अभ्यास केलेला आहे. आता तुम्ही जर तुमच्या डोक्याला विचारलं तर सेकंड टर्मचे मॅक्झिमम टॉपिक्स तुम्हाला सध्या करंट सिच्युएशन मध्ये लक्षात राहतील, इफ यू हॅव स्टडीड जेन्युइन इन दिस सेकंड टर्म. सो याच्याने आपल्याला काय कळतंय की जे टर्मचा आपण अभ्यास चांगला करतोय त्या टर्मचं लगेच जर केलं तर आपल्याला लक्षात राहतंय. तर सो आपल्याला प्रयत्न करायचे की आपले सगळे टर्म हे कव्हर झाले पाहिजे. फर्स्ट टर्म पण आपल्याला लक्षात आहे, पण एवढा परफेक्टली लक्षात आहे का? नाही. सो वी नीड बॅकअप पाहिजे आपल्याला. कंटिन्युअस स्पोकिंग राहिली की आपल्याला ते पण लक्षात राहील. पण थर्ड टर्म असा टॉपिक असतो जे हातच नसतं लावलेलं, मग तिथं जास्त मेहनतची गरज आहे. सो ही जी मेहनत आहे स्टार्टिंगच्या 20 दिवसाची, त्याच्यानंतरचे तुमचे रिमेनिंग जे 34 डेज कसे चाललेत याच्यावर निर्भर करते. ओके. जर स्टार्टिंगचे 20 दिवस तुम्ही एकदम नीट अभ्यास केला ना, तर नेक्स्ट 34 डेज इज गोइंग टू बी व्हेरी इझी अँड लास्ट 6 डेज इज गोइंग टू बी व्हेरी इझी. इथं जर तुम्ही ह्या 60 डेज मध्ये आपलं सिलेबस कव्हर केलंय तर तुम्ही जवळ तुमच्या हातातले, आता याच्यात मॉडर्नचे टॉपिक्स कमी कव्हर केलेले आहेत, बट मी इंडिव्हिज्युअल ॲपमध्ये देताना सेल इंजुरी, सेल डेथ असे महत्त्वाचे टॉपिक शिकवलेले आहेत. जरी मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला मॉडर्नचे टॉपिक्स फार कमी आले होते, मी म्हणू शकते की नव्हतेच आले, बरोबर, तरी असं नाही म्हणता येणार की ह्या वर्षी पण येणार नाही. म्हणून तुम्ही 1-2 तरी साधारण जे इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा मॉडर्नचे टॉपिक सुद्धा कव्हर करायचे. याच्यानंतर जे काही दिवस उरतात तुमच्यासाठी, तुम्ही आपलं इंडिव्हिज्युअल ब्रेन तिथं अप्लाय करू शकता. कळलं? व्हेरी क्लिअर? ओके. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. You guys were very polite and all the very best for your exams. Thank you.